रोहित पवारांनी पुन्हा एकदा भाजपसह अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांना बळीचा बकरा बनवला जात असल्याची टीका रोहित पवारांनी केली। तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादा बळीचा बकरा बनवले जात असून येत्या काळामध्ये अजितदादांना वेगळं होण्यासाठी भाग पाडलं जाईल असा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। अजित पवारांना बळीचा बकरा केलं जात असल्याचं एक्सवरती रोहित पवार म्हणतात। लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा, तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादा बळीचा बकरा, दादांना वेगळे होण्यास भाग पाडायचं ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडल्याची चर्चा। भाजपचा पराभव केवळ दादांमुळे नाही तर भाजपच्याच चुकीच्या धोरणांमुळे झाला, त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही। दरम्यान रोहित पवारांच्या या टीकेवर अनिल पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। समजा जर का वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपलं संख्याबळ जर का बघितलं आणि ते जर का आपण किती जागा लढवल्यानंतर आपल्याला किती प्रमाणामध्ये यश येत होतं पूर्वी, मग ते खापर कोणावर फोडलं पाहिजे, त्या वेळची ती परिस्थिती असते। त्यामुळे रोहित पवार साहेबांना त्याच्याविषयी फार काही बोलण्याचा अधिकार नाही, कारण याच्या अगोदर खापर फोडायचं असेल तर ते कोणावर फोडावं हे सुद्धा त्यांनीच सांगावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।